सबका साथ सबका विकास हा मूलमंत्र घेऊन राष्ट्र प्रथम या धोरणानुसारच समर्पित भावनेनं रालोआ सरकार देशसेवा करत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक प्रस्तावावरील चर्चेला ते काल उत्तर देत होते। देशाला 2014 नंतर विकासाचं नवं प्रारूप पाहायला मिळालं। रालोआ सरकारच्या विकासाचं प्रारूप हे काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या प्रारूपासारखं नसून संतुष्टीकरणाचं प्रारूप आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं। देशाच्या जनतेनं आमचं विकासाचं प्रारूप समजून घेतलं आणि त्याला समर्थन देखील दिलं आहे। काँग्रेसकडून सबका साथ सबका विकास याची अपेक्षा करणंच मोठी चूक आहे अशी टीका त्यांनी केली। गेल्या दशकभरात सबका साथ सबका विकास ही भावना आम्ही तळागाळात रुजवली आहे, याचे दृश्य परिणाम दिसू लागले आहेत असं ते म्हणाले। जहां तक कांग्रेस का सवाल है, उनसे सबका साथ सबका विकास इसके लिए कोई अपेक्षा करना मैं समझता हूं कि बहुत बड़ी गलती हो जाएगी। उनकी सोच के बाहर है, उनकी समझ के भी बाहर है और उनके रोड मैप में भी ये सूट नहीं करता है, क्योंकि वो इतना बड़ा दल एक परिवार को समर्पित हो गया है, उसके लिए सबका साथ सबका विकास संभव ही नहीं। बीते दशक में हमने हर स्तर पर सबका साथ सबका विकास की भावना को जमीन पर उतारा है। जातीवादाचं विष पसरवण्याचा मोठा प्रयत्न होत असताना आमच्या सरकारनं अनुसूचित जाती जमाती कायदा मजबूत केला। या प्रवर्गासह ओबीसींसाठी देखील अनेक संधींची दारं खुली केली असं ते म्हणाले। आरक्षणाविषयीची सत्य परिस्थिती आम्ही समजून घेऊन हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला असं ते म्हणाले। काँग्रेसनं नेहमीच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला, संविधानाची नेहमीच पायमल्ली केली असं सांगत त्यांनी काँग्रेसवर जोरदार प्रहार केला। कभी भी बाबा साहब को भारत रत्न के योग्य नहीं समझा गया। आदरणीय सभापति जी, कभी भी बाबा साहब को भारत रत्न योग्य नहीं समझा गया। इतना ही नहीं, आदरणीय सभापति जी, इस देश के लोगों ने बाबा साहब की भावना का आदर किया, सर्व समाज ने आदर किया और तब आज मजबूरन कांग्रेस को जय भीम बोलना पड़ रहा है, उनका मुंह सूख जाता है। रालोआ सरकार मात्र संविधानातल्या तरतुदीनुसार वाटचाल करत आहे। समान नागरी कायदा हा संविधान निर्मात्यांनीच दाखवलेला दृष्टिकोन आहे, मात्र काँग्रेसनं संविधान निर्मात्यांचे विचार कधीच अंमलात न आणल्यानं त्यांना याचं महत्त्व समजणार नाही अशी टीका त्यांनी केली। सत्ता सुखासाठी काँग्रेसनं आणीबाणी लादल्याचं सांगत या काळात कलाकारांना सोसाव्या लागलेल्या त्रासाविषयी त्यांनी भाष्य केलं। गरिबांच्या सक्षमीकरणाचं आणि मध्यमवर्गीयांना सामर्थ्य देण्याचं काम रालोआ सरकारनं केलं, याकडे त्यांनी लक्ष वेधलं। गरीबों को शक्ति देने के लिए, गरीबों के सशक्तिकरण के लिए जितना काम हमारे कार्यकाल में हुआ है, हमारी सरकार के द्वारा हुआ है, इतना पहले कभी नहीं हुआ। गरीबों का सशक्तिकरण और गरीब ही गरीबी को परास्त करे, उस दिशा में हमने योजनाओं को आकार दिया। मेरी सरकार इस नियो मिडिल क्लास और मिडिल क्लास के साथ डट करके खड़ी है और बहुत कमिटमेंट के साथ हम खड़े हैं। काँग्रेसनं देशाच्या प्रगतीत अनेकदा खोडा घातला असं सांगत काँग्रेसच्या काळातलं परमिट राज आमच्या सरकारनं संपवलं आणि नागरिकांचं जीवन सुलभ केलं असं ते म्हणाले। गेल्या दशकभरात डिजिटल इंडियासाठी पावलं उचलली गेली नसती तर आज भारताची डिजिटल प्रगती इतकी झालीच नसती असं ते म्हणाले। काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे
पूर्ण हिंदू समाजाला जगानं दोषी ठरवलं हे पंतप्रधानांनी अधोरेखित केलं. विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणतीही कसर राहता कामा नये असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलं. कि हम विकसित भारत को आत्मसात करने के लिए कोई कमी हमारी तरफ से नहीं रहनी चाहिए. हम सबका सामूहिक दायित्व होना चाहिए. ये देश का संकल्प है. ये किसी सरकार का संकल्प नहीं है, किसी व्यक्ति का संकल्प नहीं है. 140 करोड़ देशवासियों का संकल्प है. और सभापति जी मेरे शब्द लिख करके रखिए, जो लोग विकसित भारत के संकल्प से अपना को अछूता रखेंगे, देश उनको अछूता कर देगी.